बघा मावशी इकडे काय करते, अजून किंगफिश भाजते. बोललेला ना अप्रतिम मोदक होता खरंच. मावशीच्या घरी माझाच ब्लॉग चालू आहे. नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे मंगळवार आणि त्या दिवशी मी जो कांदिवलीला गाडी खाली करायला आलेलो ना रविवारी, आज गाडी खाली झाली मला आणि लगेच मला बुकिंग भेटली. माझ्या मित्राने मला भाडं दिलं, ओमकारने, आणि मी भरायला आता भिवंडीमध्ये आलो. तर गाडीमध्ये काय माल लोड होतोय ते दाखवतो तुम्हाला. आणि हा माल खाली होणार आहे मडगावला. 3 डिलिव्हरी आहेत, पणजीला आणि साले. इथे ना शूट करायला अलाउड नाही आहे, तरी पण मी तुम्हाला ना दाखवतो. गाडी आता लोड झाली आहे, फक्त आता पॅक करायची बाकी राहिली आहे. काय माल भरलाय ते दाखवतो. बघा काहीसा असा माल भरलाय, सगळं फर्निचर आहे. आता मी गाडी पॅक करून घेतो आणि मग पेपर दिल्यावर इथनं निघूया. मी आता भिवंडीमध्ये हा माल लोड झाला ना की बघूया पुढचा प्लॅन काय आहे, तो तुम्हाला नंतर सांगतो. आधी गाडी पॅक करतो, पेपर घेतो आणि मग निघूया. 3 दिवसांनी 3 ते 4 दिवसांनी जवळजवळ शनिवारपासून मी चहा पिली नाहीये. ही शनिवार नंतर आज मंगळवारी संध्याकाळची 4 वाजता चहा पितोय. ह्या वेअर हाऊसला ना तो चहावाला आलेला, त्याच्याकडून एक चहा घेतली. त्या मित्राने मला सबस्क्राईब पण केलं आणि मला चहा पण दिली. हा मस्त आहे चहा ना. खूप दिवसांनी चहा पिला ना, हा काय वेगळंच सुख आहे. चहासाठी तरसलेलो मी, का कुणाच ठाऊक. तिकडे गेलेलो महिंद्रामध्ये, तिथेही चहा चांगला नाही भेटला. चांगला भेटला नाही म्हणजे मी पिलाच नाही, ते कारण वेगळंच आहे का नाही पिला ते. आता चहा भेटली, एवढा भारी वाटला ना. मस्त मस्त. असंच खूप दिवसांनी एकदा चहा प्यायचा, मग त्या चहाची म्हणजे जी जरूरत आहे ना, किंमत कळते चहाची. चहाशिवाय माणूस राहू शकत नाही. नको बस झालं. तो अजून एक चहा पाहिजे का विचारतोय तो बघ. त्या मित्राने ना तो बघ, तो चहा घेतोय, तो विचारतोय अजून एक चहा पाहिजे का म्हणून. त्याने मला चहा दिली, थँक्यू. त्याने जर ब्लॉग बघला तर इथूनही त्याला थँक्यू बोलतोय आणि व्हिडिओमध्ये पण थँक्यू. तर मित्रांनो, पहिल्यांदा असं झालं की गाडी भरल्यानंतर फक्त 20 मिनिटात, 15 ते 20 मिनिटात मी गाडी भरली, पॅक केली, इथे आलो, पार्क केली, चहा पिला आणि फक्त थोडं पाठ टेकणार असं विचार केला आणि बघा पेपर घेऊन आले. लाईफमध्ये माझ्या पहिल्यांदा मला पेपर 10 ते 15 मिनिटात भेटलेत. खूप खूप धन्यवाद. ते पेपर दिले आणि गेले माझ्या इथून. चला आता निघूयात. आता 4:30 वाजलेत. चला आता पेपर भेटलेत फायनली. आता काय करू विचार करतोय. भिवंडीत आहे आता. इथनं जवळच मावशीचं घर आहे, तिथे मावशीकडे जाणार आहे. आंघोळ करायची आहे मला. काल आंघोळ केलेली मी सकाळी कंपनीत महिंद्रामध्ये, आणि आज काय आंघोळ केली नाही. जोपर्यंत आंघोळ करत नाही तोपर्यंत असं मन खात राहतं, काय विचारू नका. आंघोळ केली की थोडं फ्रेश होणार. चला मावशीकडे जाऊया. चला निघूया. इथे गाडी लोड केली मी. त्या मावशीचं घर आहे, तिथे जाऊया, आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊया. आणि अजून एक थोडासा सामान आहे, ते थोडं लेट भेटणार आहे. त्यामुळे इथे थोडा वेळ थांबून नंतर आपण तो माल भरून आपला गोव्याचा प्रवास करूया रात्री. गाडी मी तिकडे लावली आणि माझ्या मावशी या बिल्डिंगमध्ये राहते. ही आहे महेश गंगा आणि ही आहे आकाश गंगा. असे 2 बिल्डिंग आहे. चला जाऊया मावशीकडे. झोपलेत ते काय? अरे एवढा लेट जेवताय? मावशीच्या घरी माझाच ब्लॉग चालू आहे.
आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झालोय आणि आता जेवण करून इथनं मी निघणार आहे. तर मावशी काय बनवते दाखवतो तुम्हाला. बघा फिश फ्राय करते. आंघोळ वगैरे करून झाली आहे आणि मावशीने बघा काय बनवलंय. बिर्याणी, किंगफिश आणि मस्तपैकी प्लॅन आहे. जेवतो पटकन आणि मग इथून पुढचा आपण प्रवास करूया. बघा मावशी इकडे काय करते. अजून किंगफिश भाजते आणि ती सुंगटा सुंगटा कोलंबी. जेवणाला पटापट जेवण करून घेतो. मस्त मावशी. चल मावशी बाय. विदिता बाय बाय. ही मावशीची मुलगी माझ्या. चला निघूया. चल मावशी बाय बाय बाय. जेवण वगैरे करून झालंय मस्तपैकी. हो चला चला बाय. ते माझे काका. तर मित्रांनो मस्तपैकी आंघोळ वगैरे करून मी मावशीकडून आता निघालोय. जेवण केलं. मावशीने सुरमई, बिर्याणी, कोळंबी फ्राय असं बरंच काही दिलं आणि आता पोटभर जेवण झालं. आता जवळजवळ 9:15 वाजले. तर वाटेत एक पाडलोड भरायचा आहे. तो पाडलोड भरणार आणि मग आपला पुढचा प्रवास करायचा आहे. कारण उद्या काही डिलेवरी द्यायची नाही आहे. कारण उद्या फक्त पाडलोड खाली करायचा आहे. तो आमच्या घराच्या जवळच आहे आणि परवा आपल्याला गोव्यात जायचं आहे. परवा त्यामुळे निवांत काहीच घाई नाही आहे. आरामात रात्रभर गाडी चालवायची आहे. जेवढी जमेल तेवढी चालवणार, झोपणार. उद्याचा दिवस तर आहेच. चला बरोबर 12 वाजता मी पळसपे फाट्याला पोचलोय. पाडलोड वगैरे भरला आणि आता पळसपे फाटा. आता पुढून आपण राईड घेणार आहोत आपल्या गोवा रोडला. पेणमध्ये पोचलो मित्रांनो. पेण. आता डिझेल टाकूया आणि मग रात्रभर आपला पुढचा प्रवास करूया. चला पेण इंडियन ऑइल पंप. हो 2800 डिझेल. चला डिझेल वगैरे भरून झालंय. वॉशरूमला जाऊन फ्रेश वगैरे झालोय. आता देवाचं नाव घेऊया. गणपती बाप्पा मोरया आणि आपला गोव्याचा प्रवास सुरू करूया. फक्त आता एकच राहिलंय ते म्हणजे आईस्क्रीम खायचं मूड आलाय मला. आईस्क्रीम हवंय मला. बघूया पुढे कुठेतरी. हे बघा इथेच एक दुकान दिसतंय. तिथे थांबून आईस्क्रीमची लहर आली आहे. खाऊया. इथे एक ढाबा सुरू आहे. इथे आपण आईस्क्रीम घेऊया. आहे का बघूया. आहे फ्रीज तर दिसतोय. डेअरी कंपनीचा चॉकलेट कोन घेतला. तुम्ही म्हणणार बाहेर एवढी थंडी आहे आणि आईस्क्रीम खातोय. पण आवडतं मला. थंडीमध्येच मुद्दाम आईस्क्रीम खाऊन बघा. मजाच काय और आहे. मला ना चॉकलेट आईस्क्रीम खूप आवडतं. चॉकलेट बाकी इतर आईस्क्रीमपेक्षा ना चॉकलेट आईस्क्रीम. चला आता मस्त प्रवास होणार आपला. माणगावात पोचली गाडी. माणगाव. एकही रस्त्यात गाडी नाहीये बघा. शुकशुकाट. पूर्ण रस्ता खाली आहे. रात्रीचे 3:30 वाजलेत आणि बघा रस्त्यात एक पण गाडी नाही माणगावमध्ये. मस्त सुनसान रस्ता. माणगावात पोचलो आणि आळस यायला सुरू झाले आहेत आता. जरा पुढे जाऊ. हा बघा रॉंग साईडने गाडी काढतोय. बघा समोरून गाडी येते आणि हा बघा कोल्हापूरमध्ये पोचलो. सकाळचे जवळजवळ 4:30 वाजून गेले. आता या काळकाळीमध्ये ना
चहा प्यायची डेअरिंगच नाही होत, थांबतच नाही. बरोबर झालं. पण खेड ना म्हणजे कशाडी बोगदा क्रॉस करूया आणि कुठेतरी पंपावर गाडी लावून मला झोपायचं झालं. आता 5-5:30 वाजणार सकाळी. कशाडी बोगद्याजवळ पोहोचलो मित्रांनो. अरे वा, लाईट बघा किती मस्त लावली आहे. खेडमध्ये पोचलो मित्रांनो आणि आता थोडा वेळ ना झोपूया, कारण सकाळचे 5:30 वाजायला आले. 5:22 काहीतरी झाले. आता पुढे ना एक HP पंप आहे, तिथे गाडी लावून झोपतो मी, कारण आणि अर्ध्या पाऊण तासात सूर्यदेव येईल, मग काही झोप भेटणार नाही आपल्याला. आणि मग दिवसाची गाडी चालवायला त्रास होतो. पूर्ण रात्र जर नाही झोपलं ना मग डोळ्याला बसतात, म्हणजे डोळे जळतात असे. त्यामुळे लवकर झोपून घेतो आणि मग आराम झाला की मग फ्रेशमध्ये पुढचा प्रवास करूया. पाठलोड खाली करून मग घरी जाणार आहे. बघूया कसा होतोय प्रवास. आधी ते पुढे HP पंप येतोय, आता ते गाडी टाकतो आणि मग झोपतो. HP पंपाच्या अगोदर ना इथे एक भारतचा पेट्रोल पंप लागला आहे. इथे कधी मी झोपलो नाही आहे, पण तरी थांबतो. हा बघा, हा भारतचा पंप आहे. पंपाच्या बाहेरच म्हणजे मेन रोडपासून थोडासा आतमध्ये गाडी लावली आणि आराम करतो. भेटूया थोड्याच वेळात. गुड नाईट, बाय. सूर्य वर माथ्यावर. झोप 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 एवढी महत्वाची रे बाबा बाबा बाबा. शी गामा घूम. 9:30 वाजले. 9:30 पावणे 10. चला 5:30 7:30 5:30ला झोपलो. 6:30 7:30 8:30 9:30. अरे बाप, 4 तास झोपलो. सूर्यामुळे गरमीमुळे उठलो, गरम व्हायला लागलं आणि जाग आली. चला तोंड वगैरे धुतो आणि मग निघूया इथनं. आता संध्याकाळ होणार पोचायला. माझ्या आजूबाजूला ज्या गाड्या थांबलेल्या ना सगळ्यात कधी म्हणजे मी ज्यावेळी झोपलो ना त्यावेळी त्या काढत होत्या, काही होत्या. आणि आता पंपावर माझी एकच गाडी आहे. मस्त फ्रेश झालो, तोंड वगैरे धुवून वॉशरूमला गेलो, फ्रेश केला. आता आपला हळूहळू प्रवास करत जाऊया. चला, काय करायचंय, धावू लवकर. जीवाला त्रास करून जास्त काही नाही करायचं. झोपलो राहू दे, मरू दे. आणि सगळ्यांना माहिती आहे माझा झोपेचा प्रॉब्लेम. फ्रेश वगैरे होऊन ना निघेपर्यंत आता 10 वाजले. इथून बरोबर कुडाळला खेडमध्ये आहे आता मी. खेड आता थोडंसं पुढे आहे, 10-12 किलोमीटर खेड पुढे. आणि इथून बरोबर ना 7 तास लागतात कुडाळला पोचायला. म्हणजे 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5. अरे बापरे 5 वाजता कुडाळला पोचणार गाडी. बघूया, त्याच्या अगोदर तर नाहीच पोचणार. 7 तास, कसेही 7 तास लागतात, कारण आम्ही जास्त पळवत नाही. 55-60 या स्पीडने गाडी आपली असते. करूया हळूहळू प्रवास, काय प्रॉब्लेम नाही आहे. चिपळूणला पोचलो मित्रांनो. चिपळूण आणि 10:30 पावणे 11 आले. एवढी भूक लागली आहे काय विचार नको, जाम भूक लागली आहे. चहा वगैरे अजून पिला नाहीये. भरपेट नाश्ता करायचा, भरपेट. म्हणजे जेवायला वगैरे कुठेच नाही थांबलं तरी चालेल. मस्तपैकी पोटभर नाश्ता करूया आणि मग कंटिन्यू जाऊया. कंटिन्यू रात्री जेवायचं. मग 11 वाजले. याच्यानंतर नाश्ता कधी करणार? इथे गीताई म्हणून हॉटेल आहे सावर्ड्याच्या अगोदर. तर चला बघूया काय आहे. गाड्या वगैरे लागल्या. भूक तर जाम, भरपूर भूक लागली, काय विचारू नका. काय भेटेल ते खाणार.
आणि नंतर काय कुठे थांबणार नाही आहे, त्यामुळे ते हॉटेल बघूया काय नाश्ता भेटतो. चला बघा, मिसळ काहीशी अशी आहे, दही रस्सा, इथे मोदक पण दिला आहे बघा, छोटासा मोदक आहे. बघूया टेस्ट करून कशी आहे. ओके ओके, पटकन मिसळ संपवतो आणि मग आपला पुढचा प्रवास करूया आपण. मोदक बघूया ट्राय करून. मोदक मस्त आहे, एक नंबर. एकदाचं पोट शांत झालं. आहा, भूक लागली आणि नंतर जेव्हा नाश्ता जेवण वगैरे होतं ना, जे समाधान आहे काय सांगू नका. भारीच भारीच. चहा मस्त होता, मोदक मस्त होता, मिसळ ओके ओके, एवढी काय खास नव्हती. शेवटचा पाव पण मी अर्धा टाकला. त्यामुळे गीताई हॉटेल म्हणून आहे ते, इथून सावर्ड्याच्या थोडंसं अलीकडे मुंबई साईडला हे गीताई हॉटेल आहे. मोदकासाठी स्पेशल थांबायचे. मोदक जर हवे असतील ना, मी रेट वगैरे विचारले नाही, पण चांगले मस्त मस्त. मुद्दाम थांबून ना मोदक घ्या. एक फेमस आहेत ते कुठे माहिती आहे, संगमेश्वरमध्ये मावशीचं हॉटेल गणेश कृपा, तिथे पण मोदक भेटतात. तिथे पण मी ट्राय केले, पण इथला मोदक जो यांनी बनवलेला ना, अप्रतिम मोदक होता खरंच. खोबऱ्यापासूनच मला वाटतं बनवलेला तो, पण मस्त मस्त. मुद्दाम ना इथे थांबलात, मिसळ ट्राय करू नका, मोदक ट्राय करा. चला निघूयात. बघा सावर्डे लगेच आलं. आपण आता देवरुख रस्त्याला लेफ्ट घेतलाय. आता हळूहळू इथनं बरोबर 2 तासात राजापूर. तीन वाजले आणि आता मी तराळा वगैरे क्रॉस केलं. तराळा नांदगाव वगैरे क्रॉस करून पुढे आलो. आता कणकवलीत पोचणार. कणकवलीत शोरूम जर सुरू असला ना, तर मला पाट्याची बुशिंगं पाहिजे. आता काही गेली नाही आहेत, पण ज्यावेळी जातील ना त्यावेळी भेटत नाही यांच्याकडे, कधी अवेलेबल नसतात. जर भेटली तर ती घेणार. बघा इथेच तो लेलंड शोरूम आहे कणकवलीतला. हा बघा, पाटाबुश भेटले आपल्याला. 2 पॅकेट घेतले. 2 म्हणजे एका पॅकेटमध्ये 5 असतात, आपल्याला 8 लागणार. स्पेअर ठेवायला भेटतात. त्याला एक काम मस्त झालं. अजून एक मला सिम्स वगैरे हवे होते, ते नाही भेटले मला. काय अवेलेबलच नसतं यांच्याकडे, काय बोलणार. चला पिंगोळी जवळजवळच्या इथे पोचलो. इथे ना संत्रीवाले बसतात लेफ्ट साईडला. बघूया आहेत काय. हे जर असले तर संत्री घ्यायची आहेत मला. आयांशीला ज्यूस खूप आवडते संत्र्याचं. आज कोणच नाही, एकही संत्रीवाला नाही दिसत. हा बघा इथे एक आहे, डाव्या बाजूला आहे. याच्याकडे घेऊया. हा बघा इथे दिसतोय. 100 1.5 किलो होय ना. आता आपण पाट टेट्यावर पोचलो. आपल्याला हा राईट घ्यायचा आहे, मालवण रोड. राईटला हा गेला आहे मालवण. तर आपण पोचलो आहे तिथे. इथेच कुठेतरी डाव्या साईडला त्यांचं घर आहे. मागच्या वेळी मी आलेलो, त्यामुळे लक्षात आहे. बघितल्यावर लगेच लक्षात येईल माझ्या. इथे हे जे घर दिसतंय ना, इथे तो फ्रीज आणि तो एक छोटासा कूलर आहे, तो उतरवायचा आहे. इथे एक केबल आहे, ते काका काठी आणायला गेलेत, नाहीतर माझी गाडी लागणार. त्यामुळे ती केबल वरती करू दे, मग रिवर्समध्ये गाडी इकडे टाकतो आणि आपण खाली करून घरी जाऊया. घर माझं इथनं जवळ आहे. 6 ते 7 किलोमीटर अंतरावर माझं घर आहे. पटकन हे खाली करतो आणि मग आपण जाऊया. बघा हा फ्रीज खाली केला. बरोबर 5 वाजता सामान उतरून, सामान म्हणजे एक फ्रीज आणि एक कूलर, एक छोटीशी पिशवी होती, बाकी काही
थोडं जास्त नव्हतं. ते सामान उतरून मी आता निघालो. 5 म्हणजे घरी पोहोचेपर्यंत 15-20 मिनिटात घरी. अशा प्रकारे संध्याकाळचे 5:30 वाजता घरी पोचलो. 5:20 झालेत. आयंशला संत्री घेतली. आयंश बघूया काय करतोय. आयंश काय ते कुरकुरे कोणी आणले? पप्पानी आणले. पप्पानी नाही आणू. हा आबांनी आणले. तर मी आता पोचलोय. तर आता आपण उद्या भेटूया. उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे कुठे? गोव्याला. ते सगळे डिलेवरी 3 डिलेवरी आहेत ते द्यायला गोव्याला जायचं आहे. तर आपण उद्या सकाळी भेटूया. सकाळचे 5:30 वाजले आणि आता आपण गोव्याला जायला निघालो आहे. गोव्यात ज्या डिलेवरी आहेत ना 3 डिलेवरी आहेत. एक मडगाव आहे, डोनापावला, सालिगाव, 3-4 डिलेवरी आहेत. पण जो जास्त माल आहे ना तो सगळा डोनापावल म्हणजे पणजी साईडला आहे. साडेसहा वाजलेत आणि मी आता बांद्यात पोचलोय. आणि बांद्यात पोचलो आणि ते जो हमाल आहे ना जो खाली करणार आहे त्याचा फोन आला मला. मगाशी 5:30 वाजता एकदा कॉल 5:15ला केलेला फोन. त्यावेळी मी त्याला बोललो की 2 तास लागणार. मी 5:30ला भरून निघणार आहे. मला परवरीमला पोचायला 2 तास लागतील. आता बांद्यात पोचल्यावर परत त्याचा फोन आला आणि मला बोलतोय मैं 6 बजे आके पंप पे रुका है. मी काय करू? तुला बोललो मी 2 तास लागणार म्हणून आणि तू 6 वाजता येऊन राहा नाही तर 5:30 वाजता येऊन राहा. मला काय फरक पडत नाही. याला डिझेल टाकूया या भारतच्या पंपावर. 1000 रुपयाचं डिझेल टाकलं आपण. सकाळी सूर्य तर नाही पण अजून चंद्र दिसतोय. तो बघा दिसताय तुम्हाला? सूर्य कुठे गायब झालाय काय माहिती. मी आता बरोबर मालपेच्या चढावाला आहे. मालपी सकाळ होतीये आणि सूर्याची वाट बघतोय. इकडे ढग बघा कसे मस्त. सूर्यदेवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि ते कुठे माहितीये? मापशात. सूर्य बघा किती मस्त दिसतोय. वाव. बरं सांगितल्याप्रमाणे 7:30 वाजता परवरीत. बघा हा मॉल आहे, मॉल दे गोवा. आणि तो हमाल आहे तो पुढे कुठेतरी. पुढे एक पंप आहे, पेट्रोल पंप. त्याच्या ऑपोजिट साईडला थांबलाय बोलतोय. याला घेऊन मी गाडी खाली करायला जाणार आहे आता. हाच तो गाई करत होता. हाच चलो. इथे खाली करायचं आहे डोनापावलला. तो एंट्री करायला तिकडे गेलाय. 8:30 वाजता एंट्री सांगितली आणि आम्ही 7:45ला तिथे पोहोचलोय. तर बघूया काय म्हणतोय. चला. गाड़ी साइड में लगा लो. हाँ 10 मिनट हम आपको एंट्री करते हैं. ठीक है चलेगा. 10 मिनिटानंतर खाली करणार. तो पुढे चाललाय तो बघा. बघूया कुठे घेऊन जात आहे. तिथे खाली होईल आपली गाडी. खाली करतोय. ओपन केली. एवढा माल आहे. थोडासा माल तो घेऊन गेलाय. आणि हे जे पॅकेज आहे ना हे एक पॅकेज ते सालिगाव साईडला खाली होणार आहे. पण ह्या जो पार्टीवाला आहे तो एवढा मूर्ख नाही म्हणजे जबरदस्ती केली मला की पहिला हे इथे येऊन खाली कर आणि मग बघूया काय ते. पण आता उलट मला जावं लागणार आहे सालिगावला वगैरे. आणि मडगावचं एक डिलिव्हरी आहे, मापशाची आहे. पण ते छोटे बॉक्स आहेत ते मी कॅबिनमध्ये ठेवले आहेत. तर बघूया. मी विचार करतो आहे बसने जाऊन ते 2 पार्सल देईन. आणि हे तर काय बसने नेऊ शकत नाही, बरंच लांब आहे. तर तिथे गाडीच न्यावी लागणार. तर बघूया काय. हे आधी खाली करतो आणि मग पुढचा प्लॅन काय होतोय तो बघूया. तर
आपली आता ही डोनापावलाची डिलिव्हरी झालेली आहे। आता एक पॅकेज आहे ते आपल्याला पिलर्नेला जायचं आहे। आता उलट परत मागे जावं लागणार आहे आपल्याला, तर तिकडे ते पॅकेज देऊया आणि त्याच्यानंतर एक बॉक्स आहे तो मडगावला द्यायचा आहे। तर बघूया आता तो बेतीमची डिलिव्हरी देऊया आणि नंतर मग पुढचा प्लॅन काय ते नंतर तुम्हाला सांगतो। पंजिम मिरामारचा जो हा एरिया आहे ना, एवढा मस्त एरिया आहे बघा, किती दोन्ही साईडने मस्त झाडं आहेत। मला खूप आवडतो हा एरिया, एक नंबर, काय व्ह्यू आहे बघा। चलो, जे माझ्यासोबत आता हमाल होते ना त्यांना मी आता परवरीत खाली उतरवलं, आणि कारण त्यांना नेऊन काय उपयोग, उगाच एकच पॅकेज आहे, विनाकारण त्यांना घेऊन जाणार, ते आता तेवढ्या वेळात दुसरं काहीतरी ते करतील, दुसरं कुठेतरी कामाला जातील। तर एक पॅकेज मी उतरू शकतो, तर ते पिलर्नेला ते उतरूया आणि गाडी कुठे ठेवायला भेटते ते बघूया, आणि मग बसने जायचं की काय। ही गाडी तर मी एवढ्या लांब मडगावला घेऊन जाणार नाही, कारण इथून जवळजवळ 50-60 किलोमीटर मडगाव आहे। वरी ब्रिजचं काम सुरू आहे त्यामुळे ट्रॅफिक बघा किती आहे, बापरे। प्लॅन झालाय, काय करतोय माहिती आहे, तो जे मडगावला बॉक्स द्यायचा आहे ना, तर माझी मावशी ना इथेच राहते परवरीमला, तर त्यांची बाईक घेऊन हा बॉक्स घेईन आणि मी मडगावला जाईन आणि गाडी त्यांच्या घरी ठेवूया आणि आपण मडगावला जाऊया, तो बॉक्स डिलिव्हरी करूया। बघूया किती वेळ लागतो। आता परवरीतून पिलर्नेला जातोय, हा बघा रस्ता बघा किती मस्त आहे, उतार आहे हा, मस्त रस्ता आहे, दोन्ही साईडने झाडं आहेत, वाव। हे बघा पॅकेज, वजन आहे, एवढं पण हलकं नाही आहे, वजन आहे बऱ्यापैकी। लिफ्ट येऊ दे, लिफ्टमध्ये टाकून फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे आपल्याला। फर्स्ट फ्लोअर, अगला स्टेशन कुर्ला आलं। पण तर ही डिलिव्हरी देऊन झाली आहे आपली, आणि आता 11 वाजून गेले, त्यामुळे आपल्याला ना मला भूक लागली आहे बऱ्यापैकी। तर मी इथे पुढे एक हॉटेल आहे तिथे जाऊन नाश्ता करतो आणि नंतर परवरीत जाऊन परवरी इथून जवळ आहे, 3-1 किलोमीटर मावशीचं घर आहे, 3-3.5 किलोमीटर। नाश्ता करून मावशीकडे गाडी ठेवणार, त्याच्यानंतर त्यांची बाईक घेऊन बॉक्स वगैरे घेऊन आपण मडगावला जाऊया, पहिला नाश्ता करूया। पटकन नाश्ता करूया, भूक लागली आहे खरंच भरपूर। नाश्त्याला घेतलाय ही सुंगटाची ग्रेव्ही आहे आणि पाव। आता जीव शांत झाला, मस्तपैकी पोटभर नाश्ता झालाय, सुंगटाची भाजी, 2 पाव आणि चहा। चला आता टेन्शन नाही, आता आपला मडगावचा प्रवास बघूया कसा होतोय। चला, इथे माझी मावशी राहते वरती, ही जी बिल्डिंग दिसते इथे। आता पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, पार्किंग कुठे करू, इथे करू बघा। काहीशी गाडी इथे पार्क केली आहे आणि बॉक्स हा घेऊन आपण मडगावला जाऊया। हे बघा, ते माझे मावशी तिकडे फोनवर बोलत आहेत, मावशी आमची इकडे राहते। जानू, ही माझी मावशीची मुलगी ही जान्हवी, आणि ही माझी मावशी। हे आईस्क्रीम घे, हे जड नाही हलको, काय माहिती। हेल्मेट वगैरे घालून मस्तपैकी चला आता बाईकचा प्रवास, बाईकने डिलिव्हरी द्यायला जाऊया। फ्लिपकार्ट मिशोवाल्यांसारखं वाटतंय मला, आता हे पार्सल घेऊन जातो इथे। चला आता किती वेळ लागेल काय माहिती, इथनं 40 किलोमीटर दाखवतंय, तिथे पोचून डिलिव्हरी देऊया आणि लगेच येऊया। तर पंजिममध्ये पोचलो आहे, पुढच्या टायरमध्ये थोडी हवा कमी आहे, हे हवा चेक करूया म्हटलं।
भरून झाली आहे आणि आता 12:30 वाजलेत. मडगावला पोचायला किती वेळ लागतो बघूया. मी आता पंजिम बस हे बघा ब्रिजच्या खाली आहे. तर चला हळूहळू जाऊया. कसा दिसतोय सांगा मला कमेंट करून. काय फास्ट जाणार नाही आहे कारण बाईक वगैरे चालवायचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे मला. हळूहळू जाणार आहे. चला. तर फायनली मी मडगावमध्ये पोचलो आहे आणि बघा ही जी बिल्डिंग आहे ना तिथे हा बॉक्स द्यायचा आहे. बघतो आता त्यांना कॉल करतो. लोकेशनवर तर पोचलो आहे आणि कुठचा रूम नंबर काय आहे ते बघूया. जाऊया चला. आपल्याला E601ला जायचं आहे. आता ई बिल्डिंग कुठे शोधायला पाहिजे. ई आता हे बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये आपण फिरतोय. पुढे ई बिल्डिंग आहे. हा बघा ई ब्लॉकला मी पोचलो आहे आणि इथे आता लिफ्ट आहे. त्या लिफ्टने आपण 6व्या फ्लोअरला त्यांचा तो फ्लॅट आहे 601 आणि तिथे काहीतरी कार्पेंटरचं काम सुरू आहे. तिथे आहे द्यायचं आहे. ही लगेज लिफ्ट आहे. बरीच मोठी लिफ्ट आहे. लगेज म्हणजे आता बघूया बरोबर फ्लोअरवर नेते की काय. तिसरा मजला, चौथा मजला, 5वा मजला आणि 6वा मजला. खुल जा सिम सिम. उघड. ओके. अरे बापरे सगळा बंद काम रे. 601 काही शोधतलं यांका. चायची कटकट सगळ्यात बंद. हा ई ब्लॉकमध्ये पोचलो आहे पण 6व्या मजल्यावरती. सगळं कन्स्ट्रक्शन म्हणजे अजून काम सुरू आहे पण एकाही दरवाजावर नंबर नाही आहे. 601 बोलले ते. काय ना हे काय एकाही रूमवर नंबर नाही आहे. एकदम ना. परत खाली जाऊया आता. ई मध्ये त्यांनी 601 सांगितलं पण वरती गेलो तर काहीच नाही आहे. सगळं बंद आहे. चायला लपडाईच हो गया. अभी क्या करे. इथे एक माणूस पण नाही आहे. कोण काम करतोय काय कोणाला विचारेन तर. पुढे जाऊन बघतो अजून ई कुठचा काय आहे. लिफ्ट अजून कुठे आहे. पार्टीवाल्याचा फोन पण लागत नाही. आता मी काय करतो माहिती. संपूर्ण फिरून आलो. कोण माणूस नाही आहे काय नाही आहे. आता 5व्या मजल्यावर जातो. 5व्या मजल्यावर कोण आहे का बघूया. तिथे त्यांना विचारूया. एक माणूस पण नाही आहे आतमध्ये. कोणाला विचारेन तर. सगळ्यात प्रॉब्लेम. इकडे आता कोण आहे का बघूया. अरे देवा या फ्लोअरला पण कोणच नाही आहे. एक ओपन आहे. अरे हे बघ फ्लॅट ओपन आहेत पण फ्लॅटला नंबरच नाही आहेत. काय रे देवा. हां नंबर इथे लिहिले आहेत 506. अरे देवा. ओके आपण वरती जाऊया. 504 नंबर एकदम छोटे लिहिलेत. आपण परत 6व्या फ्लोअरला जाऊया. मी बघितलेच नाही. त्या दरवाजावर नंबर नाही आहे. साईडला असं बारीक खडूने लिहिलेलं आहे पेनाने छोट्या. काय विचारू नका. गंमतच होते सगळे.
6व्या फ्लोअर जायला. इकडे कुठे, हां 601. हा बघा, हा बघा कॅमेरा वगैरे भारी आहे ना. ये मटेरियल है तो कौन मतलब किचन का. अच्छा किचन का है. हाँ 601 यही है ना. ई ब्लॉक. अच्छा किचन का है. तो किचन का तो इसका काम हुआ है. किचन का क्या है. रुको मैं अब बात करवाता हूँ उनसे. तर इथे कोण राहत नाही आहे, ते काहीतरी घराचं काम चालू आहे. फायनली आपली डिलेवरी देऊन झालेली आहे, शेवटची डिलेवरी मडगावमध्ये. आणि आता जवळजवळ 2 वाजले दुपारचे. तर आजचा हा मी ब्लॉग इथेच संपवतो. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जे नवीन लोक बघतायत त्यांनी सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. आजची ही जर्नी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता मी इथून परवरीला रिटर्न जाणार आहे. आता कुठे थांबणार नाही आहे. एक सॉफ्ट ड्रिंक प्यायचं आहे. सॉफ्ट ड्रिंक पिऊन कंटिन्यू परवरीला मावशीकडे जाऊन जेवणार आहे. मावशी मगाशी मी नाश्ता करून मावशीकडे गेलो. मावशी जरा बोलली अरे इकडे कशाला नाही आला, असं झालं ते. तर मला भूक लागलेली, त्यामुळे मी तिथे नाश्ता केला. एवढी पण भूक सहन नव्हती. चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.